तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरेंची तोप धडाडणार। मेळाव्याची प्रत्येक अपडेट झी24 तासवर। विजयी मेळाव्यात पहिलं भाषण राज ठाकरेंचं तर शेवटचं भाषण उद्धव ठाकरेंचं होणार असल्याची माहिती, तर इतर पक्षप्रमुखांनाही संधी मिळणार असल्याचे संकेत। नाशिकमधील कार्यकर्त्यांनी उभारली गुढी, मराठीच्या विजयाची गुढी असल्याची कार्यकर्त्यांची भावना। पुन्हा येणार ठाकरे सरकार, शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, काही स्वगृही परतणार, त्रिशक्ती समीकरण जुळणार अशा आशयामुळे जोरदार चर्चा। मराठीसाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का? मुंबई महापालिकेसाठी युती संदर्भात विजयी मेळाव्यात मोठी घोषणा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष। एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये मराठी बाण्याची ऐशी तैशी, पुण्यामध्ये जय गुजरातचा नारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदेंवर सामनाच्या अग्रलेखातून आसूड, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा असल्याचा घणाघात। राज्यभरातून आलेल्या पालख्या पंढरपुरात दाखल, ज्ञानोबा आणि तुकारामच्या जयघोषामध्ये निनादला आसमंत, वारकऱ्यांना आता लाडक्या विठ्ठलाच्या भेटीची आस।